बोधकथेचं नाव आहे न संपणारी गोष्ट. एका राजकन्येला गोष्टी ऐकण्याचा भलताच छंद लागला. कुणाला तरी तिच्या जवळ बसून सतत गोष्ट सांगत राहावे लागे. परंतु गोष्ट संपली रे संपली की तिला अस्वस्थता वाटायला लागे. अखेर एकदा राजानं जाहीर केले, जो मनुष्य आत्तापासून ते थेट राजकन्येचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील, त्याला मासिक 1000 सुवर्ण मोहरांचे वेतन दिले जाईल. राजानं राज्यात पिटवलेली ही दवंडी ऐकून राज्यातलेच नव्हे तर इतर राज्यातलेही अनेक जण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले. पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिन्या 2 महिन्यांपेक्षा जास्त ताणू शकला नाही. एके दिवशी एक जण राजवाड्यावर आला व त्यानं अशी न संपणारी गोष्ट राजकन्येला सांगण्याची आपली तयारी असल्याचं राजाला सांगितले. राजानं त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक होते भातगाव नावाचं गाव. त्या गावात 8 मैल लांबीचे, 4 मैल रुंदीचे आणि 2 मैल उंचीचे भातानी भरलेले प्रचंड मोठे कोठार होते. त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला भातगाव हे नाव पडले होते. शेजारी दुसरे गाव होते. तिकडे चिमण्याच चिमण्या होत्या, म्हणून त्या गावाचं नाव चिमणपूर असे पडले होते. राजकन्या उत्साहानं म्हणाली, अय्या, मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट? पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना? गोष्ट सांगणारा म्हणाला, न संपणारी आहे म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलोय ना. पण कलावती राजे, आपण आता मध्येच बोलू नका. मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऐका. याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला, एकदा काय झालं, कशी कोण जाणे, पण भातगावच्या त्या भातानं भरलेल्या कोठाराची चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली. ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली. त्या कोठाराला पडलेल्या फटीतून आत शिरली. तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाणा चोचीत धरला आणि ती चिमणपूरला उडून गेली. सुहास्य वदनानं चोचीतून दाणा घेऊन घरत्याकडे जाणाया त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली, चिमुताई, चिमण्यांच्या अफाट संख्या वाढीमुळे गावात अनेक चिमण्या अन्नान्न करून मरत असताना तू आंबे मोहरी भाताचा हा टपोरा दाणा कुठून का आणलास? त्या चिमणीनं खरं ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आत शिरून त्यातला एक दाणा घेऊन स्वगृही गेली. अय्या, किती बहारदार ते हे न सांगता हो. सांगा सांगा, पुढं काय झालं ते सांगा. राजकन्या उत्कंठेनं म्हणाली, पुढं काय सांगायचं, जे व्हायचं होतं ते झालं. तिसरी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. चौथी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. 5वी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. 11वी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. 32वी, 17वी, 101वी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली, किती चहाट लावता हो, कधी संपणार हे तुमचं चहाट? गोष्ट सांगणारा म्हणाला, त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत ते संपून गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही. राजकन्या म्हणाली, मग त्या कोठारातलं धान्य संपवायलाच तुम्ही 10 वर्ष घ्याल. गोष्ट सांगणारा म्हणाला, कलावती राजे, तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही. यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली, मला आजची गोष्ट ऐकत असता एकंदरीत गोष्ट या गोष्टीचा एवढा वीट आलाय की यापुढे मला कुणी गोष्ट सांगू नये आणि मी ती ऐकू नये असं वाटू लागलंय. गोष्ट सांगणाऱ्यानं सुरू केलेल्या गोष्टीचं स्वरूप राजानं राजकन्येकडून समजावून घेतले. तो मनात म्हणाला, गोष्ट सांगणाऱ्यानं बनवले असले तरी त्या चहाटदार गोष्टीमुळेच वीट येऊन आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला. राजानं या गोष्टीचा आनंद मानला आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्यानं गोष्ट न सांगताही मासिक 1000 मोहरांचं वेतन सुरू केले.